नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला टमाटो प्लॉट आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 56 दिवसाचा कंप्लीट झाला आहे. कसा आहे 56 दिवसाच्या मानाने टमाटो प्लॉट कमेंटमध्ये सांगा. की पहा आपली फळ सेटिंग व फुल सेटिंग एकाच झाडाला म्हणताना काय ही टोटल झाडे बघा. ही पहा फळ सेटिंग व फुल सेटिंगमध्ये सध्या प्लॉट आहे. ही पहा फळ सेटिंग इकडच्या काकरीला पहा. काल आपण प्लॉटला फवारणी घेतली होती कोच फ्लोची व फवारणी घेतल्यानंतर पुन्हा पाऊस नाही आला, त्यामुळे आजची फवारणी वाचली. कवच फ्लोनं जी आपल्या प्लॉटवर करपा टिपके ह्याच्यापासून बचाव केला म्हणायचं पाऊस येऊस तर कारण कोणतेही औषध एक 3 ते 4 दिवसच काम करते. हे पहा आपली फळ सेटिंग व फुल सेटिंग. ह्या अशा ढगाळ वातावरणामध्ये नायट्रोजन जास्त प्रमाणात झाड घेते, त्यामुळे आज आपण टमाटो प्लॉटला ड्रीपद्वारे देणार आहोत 13045 आयसेल कंपनीचे 13045 व यारा कंपनीचे कॅल्शियम नायट्रेट ह्या दोनाचे सोबत कॉम्बिनेशन करून देणार आहोत. 13045 व कॅल्शियम नायट्रेटचे चांगले कॉम्बिनेशन आहे व ते सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 किलो बोरान प्लॉटला द्यावे. त्यामुळे हे कळेचे पंजे जे आहेत ते आपले फळांच्या पंज्यामध्ये असे रूपांतर व्हाया मदत होईल व फूल व फुलातून फळामध्ये रूपांतर व्हाया कॅल्शियम नायट्रेट व बोरानची खूप आवश्यकता असते. प्रत्येक 10 दिवसाला कॅल्शियम नायट्रेट व बोरानचे ॲप्लिकेशन गेलेच पाहिजे व त्यासह 13045 052 34 1261 ह्याचेही प्रत्येक 4 ते 5 दिवसाला ॲप्लिकेशन गेलेच पाहिजे. तर असा प्लॉट येतो. कोणत्याही एका प्रोडक्टनं प्लॉट असा येत नाही. जेव्हा आपण प्रॉपर फवारणीचे नियोजन करताना व जेव्हा आपण प्रॉपर ड्रिपचे शेड्यूल करताना त्याच टायमाला असा प्लॉट बनतो. ही पहा आपली फळ सेटिंग. हे आपल्या 56 दिवसाच्या मानानं आर्यमान ही व्हरायटी 60 ते 65 दिवसाला चालू होते, पण ही आपली 70 दिवस तरी घेईन माझ्या माहितीनुसार. कारण की जी पहिले टेम्परेचर होतं 28 मे पासून, ही आपली 28 मेची लागवड आहे, ती टेम्परेचर होतं 24 जूनपर्यंत. त्या टेम्परेचर म्हणजे जी झाडाची ग्रोथ व्हायला पाहिजे तशी त्या टायमाला झाली नाही व पाऊस पडल्यापासून 24 जूनपासून झाडांची व्यवस्थित वाढ झाली. त्यामुळे ही आपले एक 10 दिवस तरी प्लॉट चालू व्हायला घेईन. एक 15 ऑगस्टच्या आसपास हा आपला प्लॉट चालू राहील. ह्या प्लॉटला शक्यता आहे रेट राहण्याची. पाहूया 15 ऑगस्ट नंतर काय होतं, कारण की बँगलोरचा माल तोपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. व आज आपण ड्रिपद्वारे सोडणार आहोत. हे घेतले आहे 5 किलो आपण कॅल्शियम नायट्रेट व 13045 आपण ह्याच्यामध्ये विघरून घेतलेले आहे. टाकूया आपण कॅल्शियम नायट्रेट त्यामध्ये. एक 5 मिनटं अगोदर 13045 ड्रममध्ये काढून घ्यायचे व त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट त्यामध्ये टाकून हे द्रावण असे एकजीव होते. म्हणजे सोबत बी टाकलं तरी काही अडचण नाही, पण सेपरेट हे केल्यावर सेपरेट जर आपण भिजू घातल्यावर लवकर त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होते.
ह्या प्लॉटचं आपलं आता ताराही सोडायचं काम चालू आहे व 2 ते 3 दिवसात आपण ही रान फ्रेश करणार आहोत. काय टमाट्याचे नियोजन तर आहे ह्या प्लॉटमध्ये टमाटाच करावा, बघूया काय नियोजन आणखीन होतं ते, कारण टमाट्याची भरपूर लागवड होऊ लागली आहे आता इथून पुढं. हे पहा आपला संपूर्ण टमाटो प्लॉट.